ईएम हटाव संयुक्त मोर्चा सुप्रीम कोर्टाचे वकील भानुप्रतापजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो। कारण 2009 पासून बऱ्याच लोकांनी ईव्हीएमसाठी बरेच आंदोलनं केली आहे, परंतु कुठेही याला दाद दिला जात नाही। 2014 मध्ये सुद्धा कोर्टामध्ये ज्या पिटिशन झाल्यात, 2019ला सुद्धा बऱ्याचशा पिटिशन दाखल झाल्यात। आज सर्वोच्च न्यायालयासारखं जर एक विश्वसनीय असते आणि तिथे जर कोणी आपली दखल घेत नसेल तर लोकांनी जायचं कुठं? म्हणून सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी खरोखरच एक महत्त्वाचं पाऊल उचललं आणि त्याला भारतातल्या बऱ्याचशा संघटनांनी, राजकीय पक्षांनी त्याला समर्थन दिलं आहे। आणि आज खरोखरच कुठल्याही राजकीय पक्ष समोर न ठेवता, कुठला राजकीय उद्देश समोर न ठेवता देशातील लोकशाही ही कायम राहावी याकरिता संयुक्त मोर्चा ईव्हीएम हटाव संयुक्त मोर्चा एक स्थापन झाला आणि आज त्या माध्यमातून देशभर ही चळवळ आज उभी राहिली। आणि त्या चळवळीचा विदर्भातील आज ही पहिली सभा आहे आणि या सभेला जे आज उपस्थित लोक आहेत ही सर्व ऐकणारी लोक नाही आहेत, ज्यांना खरोखरच देशाविषयी प्रेम आहे आणि सर्वांना वाटते की खरोखरच या ईव्हीएम आता विश्वास नाही आहे, या ईव्हीएम सर्वांनी अविश्वास दाखवलेला आहे आणि तेच लोक आज समोर आलेले आहे। आज ही जी उपस्थिती आहे भली एक कमी असेल, परंतु याच्या सर्वांमध्ये एक चिंगारी भरलेली आहे आणि ही चिंगारी जर आपण कायम ठेवली तर मी म्हणतो देशाला स्वातंत्र्य मिळायला जेवढा टाईम लागला त्याच्यापेक्षा खूप कमी टाईमामध्ये आपण ही लढाई जिंकू शकतो। फक्त त्यासाठी आपल्या 24 तासाची 1 तास जरी आपण दिला ना तर खूप मोठं काम होऊ शकते। यासाठी आपल्या सर्वांनाच माहीत आहे ईव्हीएम विरोध आपण का करतो किंवा सर्व देशामध्ये याच्याविषयी का अशी चर्चा होत आहे आणि याला सत्ताधारी पक्षाला सुद्धा म्हणजे सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागली। आणि आज जसं ईव्हीएम हटाव म्हणून एक मोर्चा सुरू झालेला आहे, एक जनआंदोलन सुरू झालेलं आहे, म्हणून सरकारने याची दखल घेतली आणि सरकारने सुद्धा आपले सरकारी कर्मचारी घेऊन ईव्हीएम कसं चांगलं आहे हे लोकांना पटवून देण्याचं काम सुरू केलेलं आहे। पण दुर्दैव असं आहे की भारतातील जनता आता सुशिक्षित झालेली आहे, खूप जागृत झालेली आहे आणि लोक त्याला एक विरुद्ध प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे आणि तेव्हा सरकारी कर्मचारी त्याला उत्तर देऊ शकत नाही। ही खूप मोठी हास्यास्पद गोष्ट आहे की ज्या सरकारने ईव्हीएम बनवलं आहे त्यावर सरकार हे चालू आहे आणि त्याच सरकारचे कर्मचारी जेव्हा हे जनसामान्यामध्ये जातात, जनसामान्यामध्ये गेल्यानंतर त्यांना उत्तर देऊ शकत नाही, ही मोठी एक खंत आहे। का खंत आहे त्यांच्यामध्ये की त्यांनासुद्धा माहीत आहे, त्यांचासुद्धा विश्वास नाही आहे, पण काय करतील, शेवटी शासनाचे कर्मचारी आहेत। तर आपण प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे। आपल्याला कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही शहरामध्ये, कुठेही जर यांचं हे जर प्रेझेंटेशन चालू असेल तर त्या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारलेच पाहिजे। त्यांना तुम्ही सहज आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की ईव्हीएमवर काय विश्वास नाही, आतापर्यंत ज्या बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलेलं आहे, पण त्याला एक अनुभव असा पण आहे की माझ्यासारखा समजा एखादा उमेदवार उभा राहिला, मला मतदारसंघातले कमी लोक ओळखत असतील किंवा माझा पक्ष मोठा नसेल किंवा माझ्या पक्षाकडे पैसे नसतील द्यायला म्हणून मला मतदान कमी देतील, परंतु मला माझ्या जवळचे माझे इष्टमित्र जे आहेत ते तर मला मतदान देतील की नाही? कमसे कम या मध्ये हॉलमध्ये जे बसलेले आहेत हे तर मला मतदान करू शकतात। तेच नाही, माझ्या कुटुंबातील लोक मला मतदान करू शकतात। या सर्वांनी नाही केलं तरी माझी पत्नी तर मला मतदान करू शकेल। तुम्ही सांगा, मी माझं मतदान देऊ शकेल की नाही देऊ शकेल मला? परंतु अशी पण घटना झालेली आहे की त्या उमेदवाराला 0 मतदान झालेलं आहे। मग तुम्ही सांगा या ईव्हीएमवर किती विश्वास ठेवावा की मी माझं स्वतःचं मतदान मला देणार नाही? म्हणजे यावर आपण समजू शकता की या ईव्हीएममध्ये किती प्रकारे घोटाळा होऊ शकतो।
तर मित्रांनो, सर्वांनी जागृत व्हावं आणि या व्हीएम हटावसाठी आपण रोज काम करावं आणि याची जनजागृती करावी। येणाऱ्या काळामध्ये सरकारला सुद्धा वाटलं पाहिजे आणि इलेक्शन कमिशनला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही, आता बॅलेट पेपरच मतदान घ्यावं लागेल। तर आपण एकच नारा देऊया, ईएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ। धन्यवाद। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।